नमस्कार, मी श्रेयश पांडे, जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देशात राजकीय पक्षांनी विशेषतः भाजपाने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार सुरू केलेला पाहायला मिळाला। भाजपाने दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रचाराचा गिअर बदलला आणि टीकेची धार अधिक तीक्ष्ण केली। मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांवर थेट हल्ला चढवला आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा हिंदू मुसलमान आणि मंगळसूत्रपर्यंत जाऊन पोहोचला। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके संतापले आणि लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील संपत्ती आणि उत्पादनातील असमानता दूर करण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसा खरपूस समाचार घेतला पाहूयात जेएम विशेष मध्ये। लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे। पहिल्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले। दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी सभा घेऊन विरोधकांवर टीकास्त्र डागत असल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे विरोधकही मोदी सरकार विरोधामध्ये जोरदार प्रचार करीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच एका सभेमध्ये काँग्रेसवर केलेली टीका सध्या चर्चेचं कारण ठरलेली आहे। सत्तेमध्ये काँग्रेस जेव्हा आली तर जनतेचा पैसा जास्त मूल्य असणाऱ्यांना वाटून टाकेल असं विधान त्यांनी केलं। अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी या विधानाद्वारे देशातील मुसलमानांविषयी बोलत होते। काँग्रेस आणि मोदी विरोधी आघाडीचा देशातील जनतेच्या कमाईवर डोळा असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। अलीगडमधील आपल्या भाषणामध्ये सभेमध्ये काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कोण किती कमावतो, कोणाकडे किती संपत्ती आहे, कोणाकडे किती पैसा आहे, घर आहे याचा तपास केला जाणार आहे। सरकार अशा श्रीमंतांच्या संपत्तीचा ताबा घेईल आणि ती सर्वांना वाटून टाकेल। आपल्या माता भगिनींकडे असलेले सोने हे स्त्रीधन मानले जाते, मात्र ते पवित्र धन आता काँग्रेस बळकावण्याच्या फिराकमध्ये असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। या स्त्रियांच्या मंगळसूत्रावरही काँग्रेसचा डोळा असल्याचं त्यांनी म्हटलं आणि ही लज्जास्पद बाब असल्याचंही म्हटलंय। काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावरून एवढा वादंग सुरू आहे पाहूयात। इस बार का कांग्रेस का मैनिफेस्टो देख लीजिए। कांग्रेस ने अपने मैनिफेस्टो में जो कहा है वो चिंताजनक है, गंभीर है और ये माओवाद की सोच को धरती पर उतारने की उनकी कोशिश है। उन्होंने कहा है कि अगर कांग्रेस की सरकार बनेगी तो हर एक की प्रॉपर्टी का सर्वे किया जाएगा। हमारी बहनों के पास सोना कितना है उसकी जांच की जाएगी, उसका हिसाब लगाया जाएगा। हमारे आदिवासी परिवारों में चांदी होती है, सिल्वर कितना है उसका हिसाब लगाया जाएगा। सरकारी मुलाजिमों के पास कितना जगह है, क्या है, पैसे कहां है, नौकरी कहां है, उसकी जांच की जाएगी। इतना ही नहीं, आगे क्या कहा है, ये जो गोल्ड है बहनों का और जो संपत्ति है ये सबको समान रूप से वितरित कर दी जाएगी। क्या ये आपको मंजूर है? क्या आपकी संपत्ति सरकार को हटने का अधिकार है? क्या आपकी संपत्ति को, आपने मेहनत करके कमाई हुई संपत्ति को सरकार को ऐंठने का अधिकार है? क्या उस संपत्ति को मेरी माता और बहनों की जिंदगी में सोना वो सिर्फ शो करने के लिए नहीं होता है, उसके स्वाभिमान से जुड़ा हुआ है। उसका मंगलसूत्र वो एक सोने का कीमत का मुद्दा नहीं है, उसके जीवन के सपनों से जुड़ा हुआ है। तुम उसे छीनने की बात कर रहे हो अपने मैनिफेस्टो में। पिछले 2 दिनों में अब यह शुरू हुआ है कि कांग्रेस पार्टी चाहती है कि आपके मंगलसूत्र और आपका सोना आपसे छीन ले। 70 सालों से यह देश स्वतंत्र है। 55 सालों के लिए कांग्रेस की सरकार रही है। किसी ने आपसे सोना छीना, आपके मंगलसूत्र छीने। इंदिरा गांधी ने अपना सोना, जब जंग हुई थी, अपना सोना देश को दिया। मेरी मां का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है। और अगर मोदी जी मंगलसूत्र का महत्व समझते तो वो ऐसी अनैतिक बातें नहीं करते।
मोदींच्या या वक्तव्यानंतर राज्यातही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. उद्धव यांनी मोदींच्या या टीकेवर निशाणा साधला. त्यानंतर भाजपा सुद्धा मैदानामध्ये उतरली. कशा प्रकारे या प्रकरणाच्या निमित्तानं शब्दबाण सुटले पाहूयात. सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल. अहो मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होता, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत? आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होतात ते मोदींना कसं कळते देव जाणे. नाही त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहे. जाहीरनाम्यामध्ये किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्य परिस्थिती ही जनतेच्या पर्यंत आणि प्रामुख्याने आमच्या माता भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपने मर्यादा की वो सीमा लांघी है जो पाप है. मंगलसूत्र पे आपने बोला है. आपकी हिम्मत कैसे हुई मंगलसूत्र पर बोलने की? आपने कहा कि कांग्रेस के मैनिफेस्टो में लिखा है कि आपका मंगलसूत्र भी वो लोगों में बांट देंगे. कांग्रेस के मैनिफेस्टो में मैं चुनौती से आपसे कहती हूं, ऐसी कहां पर कौन सा मैनिफेस्टो आप पढ़ रहे हैं जिसमें ऐसी. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करताना म्हटले की आधी जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. याचा अर्थ संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? तर ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जावा का? तुम्हाला हे मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जनतेला हा प्रश्न केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्येच हे लिहिलेलं आहे की ते माता भगिनींच्या सोन्याचा हिशोब करतील आणि मग ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारने म्हटले होते की देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. ही अर्बन नक्सल विचारधारा तुमचे मंगळसूत्रही वाचू देणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींनी केलेल्या या वक्तव्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगामध्ये तक्रार करणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलेलं आहे. मोदींनी या संदर्भातलं काय वक्तव्य केलं पाहूयात. इस देश के में जब संविधान बना तब धर्म के आधार पर आरक्षण का घोर विरोध हुआ था ताकि हमारे एससी, एसटी, ओबीसी समुदाय को सुरक्षा मिलती रहे. लेकिन उन्होंने मनमोहन सिंह जी ने भाषण किया था और उस सभा में मैं मौजूद था मुख्यमंत्री के नाते. मुस्लिमों का देश के संसाधनों पर पहला हक है, ये मनमोहन जी का बयान है. और ये संयोग नहीं था और ये अकेला बयान नहीं था. कांग्रेस पार्टी की सोच हमेशा से तुष्टीकरण की रही है, वोट बैंक की राजनीति की रही है. 2004 में जैसे ही कांग्रेस की केंद्र में सरकार बनी, उसके सबसे पहले किए गए कामों में था, सबसे पहला काम था चुनाव जीतने के बाद आंध्र प्रदेश में एससी, एसटी के रिजर्वेशन में से कमी करके मुसलमानों को रिजर्वेशन देने का प्रयास. ये एक पायलट प्रोजेक्ट था जिसे कांग्रेस पूरे देश में आजमाना चाहती थी. 2004 से 2010 के बीच कांग्रेस ने 4 बार आंध्र प्रदेश में मुस्लिम रिजर्वेशन लागू करने की कोशिश की, लेकिन कानूनी अड़चनों की वजह से सुप्रीम कोर्ट की जागरूकता के कारण वो अपने मंसूबा जो लेके चले थे वो पूरे नहीं कर पाए. मैं कांग्रेस को पूछना चाहता हूं, क्या कांग्रेस ऐलान करेगी कि संविधान में दलितों, पिछड़ों के आरक्षण को, आदिवासियों के आरक्षण को कम करके वो इसे मुसलमानों को नहीं बांटेंगे? जरा वह देश की जनता को वादा करो. काँग्रेस सत्तेत आल्यावर इतरांचे आरक्षण काढून मुसलमानांना देणार म्हणून त्यांना जातनिहाय जनगणना करायची आहे, अशी टीका मोदींनी केली. त्यावर राहुल गांधी यांनी आपण असं काहीच करणार नसल्याचं म्हटलेलं आहे. काय स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं पाहूयात. मैं सिर्फ ये कह रहा हूं कि हिंदुस्तान में आज
90% के साथ अन्याय हो रहा है, भयंकर अन्याय हो रहा है। अब मैंने यह भी नहीं कहा, आज तक मैंने यह भी नहीं कहा कि हम कोई एक्शन लेंगे। मैंने सिर्फ यह कहा है कि देखिए, यह पता लगाते हैं कि कितना अन्याय हो रहा है। इसका तो कोई एतराज नहीं होना चाहिए। जैसे ही मैंने एक्सरे का शब्द प्रयोग किया, मैंने सिर्फ यह कहा कि टेस्ट करते हैं अन्याय कितना है। सारे के सारे खड़े हो गए। देश को तोड़ने की कोशिश हो रही है, देश को बांटने की कोशिश हो रही है। एक्सरे से क्या बटेगा, कैसे बटेगा? एक्सरे से सिर्फ 90% को यह पता लगेगा कि उनकी भागीदारी कितनी है। भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2006 साली राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीमध्ये एक भाषण केलं होतं। तिथे भाषण करताना मनमोहन सिंह यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हा आरोप केला आहे। तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2006 साली भाषणामध्ये काय म्हटलं होतं आणि कशा प्रकारे मोदींनी त्याचा समाचार घेतला पाहूयात। We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on our resources. गोल ले लेंगे, सबको वितरित कर देंगे। और पहले जब उनकी सरकार थी, उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे। और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। भाइयों बहनों, ये अर्बन नक्सल की सोच, मेरी माताओं बहनों, ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे, यहां तक जाएंगे, मैं कहने आया हूं। काँग्रेसच्या जाहीरनाम्यातला हा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले संतापल्याचं दिसतंय आणि प्रचार सभेमध्ये सातत्यानं टीका करताना सुद्धा दिसतात। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे पाहूयात काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले काही मुद्दे। काँग्रेसचा जाहीरनामा काय सांगतो आपण ते पाहतोय। संपत्ती आणि उत्पादनातील वाढती विषमता रोखण्यासाठी आवश्यक बदल करू। जाहीरनाम्यातील पहिल्या प्रकरणातच देशातील जाती भेदावर भाष्य करण्यात आलेलं आहे। देशात अनुसूचित घटकांची लोकसंख्या जवळपास 70% आहे। उद्योग आणि सेवा क्षेत्रामधील ओबीसींचे प्रतिनिधित्व अत्यंत कमी आहे। जातींची सामाजिक आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जाणार। या जनगणनेच्या आधारे सामाजिक विषमता कमी करण्यासाठी पावले उचलली जातील असं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलंय। अल्पसंख्याकांचे आर्थिक सक्षमीकरण देखील केले जाणार असं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलंय। अल्पसंख्याकांना कर्जही उपलब्ध करून दिलं जाईल। विविध उपक्रमांमध्ये भेदभाव न करता अल्पसंख्याकांना संधीची समानता दिली जाणार। राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेसोबतच आर्थिक सामाजिक सर्वेक्षणाचा मुद्दा यापूर्वीही लावून धरलेला आहे। दलित, आदिवासी, मागास आणि अल्पसंख्याक समाजातील 88% लोक गरीब असल्याचं बिहारच्या जात सर्वेक्षणातून समोर आलं।
बिहारची हीच आकडेवारी म्हणजे देशाच्या वास्तवाची एक छोटीशी झलक आहे असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं. काँग्रेस सरकार जर देशात आलं तर जातनिहाय जनगणना केली जाणार असं वक्तव्य आधीही राहुल गांधी यांनी केलं होतं. पाहूयात. हमने वायदा किया है कि जैसे ही हमारी सरकार आएगी, जो हमने तेलंगाना में किया, जाति जनगणना को हम पूरे देश में इंप्लीमेंट कर देंगे. అందుకు ఏ చేసినామో మేము ఎస్సీ ఎస్టీ బీసీ అన్ని కులాల జనగణన చేయబోతున్నాము, క్యాస్ట్ సెన్సస్ చేయబోతున్నాం చెప్పి నేను మనవి చేస్తున్నాను. देश का एक्सरे कर देंगे, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. భారతదేశం ఒక ఎక్స్రే తీసి ఏది నిజమో అది బయటపడాలని మేము కోరుకుంటున్నాము. पिछड़े वर्ग को, दलितों को, आदिवासियों को, गरीब जनरल कास्ट के लोगों को, माइनॉरिटीज को पता लग जाएगा कि इस देश में उनकी भागीदारी कितनी है. బీసీలకి, ఎస్సీలకి, ఎస్టీలకి, మైనారిటీలకి దేశంలో వాళ్ళ భాగస్వామ్యం ఎంతుందని చెప్పి దాంతో స్పష్టంగా అవుపడుతుంది చెప్పి మనం. इसके बाद हम फाइनेंशियल और इंस्टीट्यूशनल सर्वे करेंगे. काँग्रेस देशाच्या संसाधनावर आणि संपत्तीच्या पुनर्वितरणाचा पहिला अधिकार मुसलमानांना देण्याचं काम करत असल्याचा आरोप केल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेसवर आपला हल्ला वाढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की पक्षाची नजर आता सर्व भारतीयांच्या संपत्तीवर आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील वारसा कर ही एक कल्पना आहे ज्यावर भारतातही चर्चा केली जाऊ शकते या टीकेचा संदर्भ देत मोदींनी छत्तीसगड मधील एका सभेमध्ये संबोधित करत असताना गांधी कुटुंब आणि काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे. काय म्हणाल्यात पाहूयात. Let me tell you, in America, there is an inheritance tax. So if, let's say, one has $100 million worth of wealth, and when he dies, he can only transfer probably 45% to his children. 55% is grabbed by government. Now that's an interesting law. It says, you in your generation made wealth, you are leaving now, you must leave your wealth for public. Not all of it, half of it. Which to me sounds fair. In India you don't have that. If somebody is worth 10 billion and he dies, his children get 10 billion. Public get nothing. And law says, you get half of it, public gets half of it. So these are the kind of issues people will have to debate, discuss. I don't know what the conclusion would be at the end of the day. आप जो अपनी मेहनत से संपत्ति जुटाते हैं वो आपके बच्चों को नहीं मिलेगी, बल्कि कांग्रेस सरकार का पंजा उसे भी आपसे छीन लेगा. यानी कांग्रेस का मंत्र है कांग्रेस की लूट. कांग्रेस का मंत्र है कांग्रेस की लूट, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. मंगळसूत्राबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी देशातील संपत्तीच्या वाटपाबाबत अमेरिकेतील वारसा कराची वकिली केल्याने बुधवारी नवा वादंग निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बचावात्मक पवित्रा घेतलेल्या काँग्रेसने पित्रोदा यांच्या विधानाबाबत हात झटकले. पित्रोदा यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हात झटकले. पित्रोदा हे आपल्यासह जगभरातील अनेक लोकांचे गुरु, मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांचे म्हणणे संदर्भ सोडून पाहणे म्हणजे नरेंद्र मोदींच्या द्वेषपूर्ण आणि खोडसाळ निवडणूक प्रचारापासून लक्ष विचलित करण्याचा भाजपाचा हेतुपुरस्पर आणि हताश प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं, असे जयराम रमेश यांनी म्हटलं. आणि हे सर्व आरोप त्यांनी झिडकारले. वारसा कर लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं रमेश यांनी स्पष्ट केलेलं आहे. तत्कालीन अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी वारसा कर लागू करण्याची भूमिका मांडली होती. मोदी सरकारच वारसा कराबाबत अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप रमेश यांनी केला. दरम्यान हे आपले वैयक्तिक मत असून त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचा खुलासा पित्रोदा यांनी स्वतः केलेला आहे. हे धोरण पक्षाने स्वीकारलेच पाहिजे असं नाही, असं पित्रोदा यांनी म्हटलं.
याआधी पित्रोदा यांनी निवडणुकीच्याच तोंडावर दिल्लीतील शीख हत्याकांडाबाबत हुआ तो हुआ असे वादग्रस्त विधान केले होते। त्यावेळीही ते भाजपाला प्रचारात फायदेशीर ठरले होते। सातत्याने पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत येते। कोण आहेत हे पित्रोदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ओडिसामध्ये तितिलागड येथे 1942 मध्ये त्यांचा जन्म झाला। पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा असं आहे। दूरसंचार शोधक, उद्योजक, विचारवंत आणि धोरण निर्माता म्हणून त्यांची ओळख आहे। नेहरू गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात। राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांचे सल्लागार म्हणून काम केले। 1989 मध्ये दूरसंचार आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले। 2005 ते 2009 राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष होते। पित्रोदा राहुल गांधी यांच्या आंतरराष्ट्रीय भाषणाचे आयोजक म्हणून देखील काम करतात। पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही आहे। अलीकडच्या काही वर्षांमध्ये पित्रोदांनी अनेक अशी वक्तव्य केलेली आहेत जी वादग्रस्त होती। त्यावरही एक नजर टाकूया। पित्रोदा यांची आधीची वादग्रस्त विधान आपण पाहतोय। 2019 मध्ये मध्यम वर्गाने सर्व समान जातीसाठी आपला धन दान करावं असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पित्रोदा यांनी वक्तव्य केलं होतं की काही दहशतवाद्यांसाठी संपूर्ण राष्ट्राला आपण वेठीस धरू शकत नाही। जून 2023 ची ही बाब आहे की मंदिरांसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं होतं। राम जन्मभूमी आणि राम मंदिरासंदर्भात बोलत असताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि 2024 मध्ये संविधानाचं श्रेय आंबेडकर यांना न देता नेहरूंना दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं।